आता बातमी आहे तुम्हाला धडकी भरवणारी। भूताच्या गोष्टी तुम्ही अगदी लहानपणापासून ऐकत आला असता, पण जर तुमच्या समोर भूत आलं तर काय होईल? एका तरुणानं चक्क भूतानं आपल्याला मारहाण केल्याचा दावा केलाय। अमरावतीत राहणारा हा तरुण आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी रात्रीच्या वेळी छत्री तलाव परिसरात फिरायला गेला आणि तिथं त्याला एका महिलेच्या रडण्याचा आवाज आला। ते पाहण्यासाठी गेला असता त्याला अंधारात त्या स्त्री भूतानं बेदम चोप दिल्याचा दावा या तरुणानं केला आहे। आणि अशा कोणत्याही गोष्टी अस्तित्वात नाहीत। दुसरा महत्त्वाचा मुद्दा की ही जी व्हिडिओ क्लिप आहे ती आमच्याकडे काही सुजाण नागरिकांनी हेही सांगितलेलं आहे की 1-1.5 वर्षापूर्वी किंवा त्याच्या आधीच्या कालावधीमध्ये सुद्धा ही व्हिडिओ क्लिप व्हायरल झालेली होती। या माध्यमात आमच्याकडे कुठल्याही प्रकारचा तक्रारदार कुणाला मारहाण झाल्याचा आलेला नाही। माझी सर्व नागरिकांना विनंती आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या काही अशा गोष्टी व्हायरल होत असतात तर एक व्यक्ती असा कोणी ते व्हायरल करत नसतो। संपूर्ण जेव्हा लोक त्याच्यावर चुकीच्या पद्धतीने विश्वास ठेवतात तेव्हा त्या अशा गोष्टी व्हायरल होतात। अशा गोष्टींना कोणताही आधार नसतो, बेस नसतो, शास्त्रीयता नसते। त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नये। जो फोटो दिसतोय दुसरा, त्याच्या बाजूला एक माणूस बसलेला आहे, ज्याचा हात दिसतोय आपल्याला लाल टी शर्ट मधला किंवा लाल फुल ह्याच्यातला, तो बाजूला बसला आणि याचा मागून कोणीतरी फोटो काढलेला आहे आणि सोबत दुसरा फोटो जोडलेला आहे आणि आवाज तर कुठूनही काही, म्हणजे इतके हॉरर सिनेमे आहेत की कोणीही आणू शकतं। त्यामुळे सोशल मीडियावर फक्त सनसनी माजवण्याकरता हा प्रकार असावा असं माझं स्पष्ट मत आहे। त्याचं कारण मुळातच जगात भूत अस्तित्वातच नाही।